आता एवढा वेळ अंधारात थोडंसं होतं तर थोडं 2 मिनिट तुम्हाला भारी जाणार आणि लाईटशिवाय रेकॉर्डिंग होत नाही मग. ओके. पहा, तर काय करायचं आपल्याला, गॅलॉनोमीटरचं कन्व्हर्शन व्होल्टमीटर आणि अॅमीटर. बरीचशी इंट्रोडक्शन झालेली आहे, तेवढे मेजर पार्ट समजला पाहिजे तुम्हाला. बघा, मी परत तुम्हाला थोडी इंट्रोडक्शन देतो, नंतर आपण मेन मुद्द्याकडे जाऊ. ओके. पहा, तुम्हाला जे सांगितलं होतं गॅलॉनोमीटर काय तो थोडक्यात सांगतो. गॅलॉनोमीटर नंतर पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायला मिळणार. गॅलॉनोमीटरमध्ये काय असते, 2 मॅग्नेट असतात. हे असे सरळ मॅग्नेट नसतात, पण त्यावर आपण बोलणार नाही. 2 मॅग्नेटिक पोल्स आहेत, ते गॅलॉनोमीटरमध्ये आपण डिटेल स्टडी करू. लक्ष द्या इकडे, या 2 मॅग्नेटिक पोल्समध्ये एक कॉपर कॉईल आहे. ही कॉपर कॉईल आहे आणि या कॉपर कॉईलमधून करंट पाठवला की कॉपर कॉईल टर्न होते. ही सस्पेंड केलेली आहे किंवा पिव्होट केलेली आहे. खालून जर सपोर्ट दिला असेल तर पिव्होट, आणि वरून जर दोऱ्याच्या साहाय्याने टांगलेली असेल तर सस्पेंडेड. मग ह्या कॉईलमधून करंट पाठवला की एक साईड आतमध्ये ढकलल्या जाते, दुसरी साईड समोर ओढल्या जाते. दोन्ही साईडवर फोर्सेस ॲक्ट होतात. ते फोर्सेस या कॉईलला टर्न करतात, रोटेट करतात. रोटेट करणारी क्वांटिटी असते टॉर्क, बरोबर आहे. हे 2 फोर्सेस मिळून त्या कॉईलवर, एक फोर्स आहे इनवर्ड, दुसरा फोर्स आहे आउटवर्ड. ते 2 फोर्सेस मिळून त्या कॉईलवर काय एक्झर्ट करतात, टॉर्क एक्झर्ट करतात. टॉर्क रोटेट करणारी क्वांटिटी आहे, बरोबर आहे. टॉर्क एक्झर्ट झाल्यामुळे ते कॉईल काय होते, रोटेट होते, आणि अँगल ऑफ रोटेशन आहे समजा थीटा, आणि हा थीटा करंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. दिस कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ गॅलॉनोमीटर. कुठल्याही गॅलॉनोमीटरमध्ये हेच प्रिन्सिपल आहे की जेवढा करंट जास्त तेवढा डिफ्लेक्शन जास्त. डिफ्लेक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, किंवा याला उलटं लिहिलं तरी चालेल, करंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन. सो बेसिकली गॅलॉनोमीटर इज करंट सेन्सिंग डिव्हाइस. काय, करंट सेन्सिंग डिव्हाइस. याला फक्त करंटचा सेन्स होतं, किती पास होत आहे. कमी करंट पास झालं, कमी डिफ्लेक्शन झालं. आणि इथे तुम्हाला सांगितलं आहे की इथे काय असेल, ॲक्च्युली हा जर पॉइंटर घेतला तर इथे एक स्केल असेल. इथे असणार 0, 1 2 3 4 राईटकडे आणि तसंच लेफ्टकडे असे डिव्हिजन केले असतील या स्केलचे, बरोबर आहे. तर करंट एका डायरेक्शनने पाठवला तर एकीकडे डिफ्लेक्शन होणार, अपोजिट डायरेक्शनने पाठवला दुसरीकडे, म्हणजे डायरेक्शनही सेन्स करतो. ओके. आणि हे जे डिफ्लेक्शन होऊन राहिलं या पॉइंटरचं, ते कशावर डिपेंड आहे, करंटवर डिपेंड आहे. करंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन ऑफ द कॉईल. हे झालं गॅलव्हॅनोमीटर, बरोबर आहे. सो गॅलव्हॅनोमीटर इज बेसिकली करंट सेन्सिंग डिव्हाइस. तर गॅलव्हॅनोमीटर काय आहे, येस, करंट सेन्सिंग डिव्हाइस आहे. गॅलव्हॅनोमीटरच्या बाबतीत तुम्हाला फक्त एवढं लक्षात राहिलं पाहिजे. आणि गॅलव्हॅनोमीटरचा जो हा कॉईलचा रेजिस्टन्स बघा, रेजिस्टन्स ऑफ गॅलव्हॅनोमीटर. गॅलव्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे त्या कॉईलचा रेजिस्टन्स. रेजिस्टन्स ऑफ गॅलव्हॅनोमीटर म्हणजे रेजिस्टन्स ऑफ कॉईल. त्या कॉईलचा रेजिस्टन्स, आणि कॉईलचा रेजिस्टन्स दाखवतात जीने. बघा, कॉईल समजते तुम्हाला, एक कॉपर वायर घेतली, ती इन्सुलेटेड असते, इन्सुलेटेड, त्याच्यावर फाईन इन्सुलेशन असते, आणि ते कॉपर वायरशी गुंडाळली. त्याची तुम्ही सर्क्युलर कॉईल करू शकता किंवा रेक्टँग्युलर कॉईल करू शकता. आणि ह्या वायरची जेवढी लेंथ राहील, रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड असतात. R=ρ×L/A. जेवढी या वायरची लेंथ जास्त तेवढा रेजिस्टन्स जास्त. मग एखादी दुसरी कॉईल घेतली, त्याची लेंथ डबल आहे, एरिया आणि मटेरियल सेम आहे, लेंथ डबल आहे तर रेजिस्टन्ससुद्धा डबल. अशा लहान लहान गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजलेल्या आहेत आता, पण त्यावेळेस तो जमलं पाहिजे आपल्याला. ह्या डिस्कशनमध्ये येत नाहीत, पण आता माझ्या डोक्यात ते प्रॉब्लेम येतात म्हणून तुम्हाला सांगतो. समजलं का. नंबर ऑफ टर्न्स, कधी एका कॉईलमध्ये 1 टर्न आहे, दुसऱ्या कॉईलमध्ये 2 आहेत, एका कॉईलमध्ये 500 टर्न आहे, दुसऱ्या कॉईलमध्ये 1000 टर्न्स आहेत. टर्न्स वाढल्या तर लेंथ वाढली, टर्न डबल झाल्या, लेंथ डबल झाली, लेंथ डबल झाली, रेजिस्टन्स डबल झाला. असा विचार तुम्हाला करता आला पाहिजे. सिंपल आहे, काही असं काही खास नाही आहे याच्यामध्ये, बरोबर आहे. पण त्यावेळेस तुमची बुद्धी तशी चालली पाहिजे की यार, लेंथवर हा रेजिस्टन्स डिपेंड आहे, नंबर ऑफ टर्न्सवरही रेजिस्टन्स डिपेंड आहे, असं कुठे काम पडू शकते. तर या गॅलव्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स कशाने दाखवला, जीने दाखवला. हे झालं गॅलव्हॅनोमीटर, ठीक आहे. आता हा जे डिफ्लेक्शन दाखवते ते कशामुळे दाखवते, करंटमुळे. म्हणजे हा ॲक्च्युली सेन्स कशाला करतो, करंटला. पण लक्ष माझ्याकडे, पण ह्याच गॅलव्हॅनोमीटरच्या सहाय्यानं तुम्हाला व्होल्टेजही मोजता आलं पाहिजे, ह्याच गॅलव्हॅनोमीटरच्या सहाय्यानं तुम्हाला EMF मोजता आलं पाहिजे, ह्याच गॅलव्हॅनोमीटरच्या सहाय्यानं तुम्हाला रेजिस्टन्सही मोजता आला पाहिजे, याच्या सहाय्यानं तुम्हाला करंटही मोजता आलं पाहिजे. म्हणजे ह्या गॅलव्हॅनोमीटरचं आपण कन्व्हर्शन करणार, कन्व्हर्शन ऑफ गॅलव्हॅनोमीटर इंटू ॲमीटर, कन्व्हर्शन ऑफ गॅलव्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर. म्हणून तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 2 क्वेश्चनपैकी एक बोर्ड एक्झाममध्ये आहेच. हाऊ विल यू कन्वर्ट गॅलव्हॅनोमीटर इंटू ॲमीटर, हाऊ विल यू कन्वर्ट गॅलव्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर. त्यातही
आता असे क्वेश्चन येतील की हा गॅलरीमीटर आहे, याचा रेजिस्टन्स आहे समजा काय म्हणू आपण समजण्यासाठी 100 ओम. तुम्हाला याचं कन्व्हर्शन व्होल्टमीटरमध्ये करायचं आहे आणि अशा व्होल्टमीटरमध्ये करायचं आहे की जे हार्डली 100 मिलीव्होल्ट मोजेल. म्हणजे त्या व्होल्टमीटरची रेंज दिली असेल किती मोजेल 100 मिलीव्होल्ट. असं एखादं व्होल्टमीटर बनवायचं आहे जे 100 व्होल्ट मोजेल. असं एखादं व्होल्टमीटर बनवायचं आहे जे 500 व्होल्ट मोजेल. असं एखादं 100 व्होल्टमीटर बनवायचं आहे ते 33,000 व्होल्टेज मोजेल. म्हणजे गॅलरीमीटर तोच, पण तुम्हाला त्याचं असं व्होल्टमीटर बनवायचं आहे की ते किती रेंजपर्यंत काम करेल. बरोबर आहे, समजलं का तुम्हाला? मग ह्या रेंजसाठी तुम्हाला काय करावं लागेल, दुसऱ्या रेंजसाठी काय करावं लागेल, तिसऱ्या रेंजसाठी काय करावं लागेल. म्हणजे तुम्हाला काय दिलं असेल की त्या व्होल्टमीटरचा पर्पज काय आहे, कमी व्होल्टेज मोजणे आहे की जास्त मोजणे आहे. बरोबर आहे. हे बघा ना, मिली व्होल्टच मोजून राहिलं. हे काय मोजून राहिलं 100 व्होल्ट, हे 500 व्होल्ट, हे तर किलो व्होल्ट मोजून राहिलं 33,000 व्होल्ट. बरोबर आहे. तर ह्याच गॅलरीमीटरचं कन्व्हर्शन तुम्हाला अशा तऱ्हेच्या व्होल्टमीटरमध्ये करायचं आहे, वेगवेगळ्या व्होल्टमीटरमध्ये करायचं आहे. त्यासाठी तुम्ही काय कराल, इट इनटू पर्टिक्युलर व्होल्टमीटर. तसंच ह्याच गॅलरीमीटरचं कन्व्हर्शन तुम्हाला ॲमीटरमध्ये करायचं आहे. लक्ष इकडे, ॲमीटरमध्ये करायचं आहे तर तुम्हाला 10 मिली ॲम्पियर करंट मोजायचं आहे, तुम्हाला 5 ॲम्पियर करंट मोजायचं आहे, तुम्हाला 15 ॲम्पियर करंट मोजायचं आहे. बरं, खूप जास्त करंट नसतो. बरं, हार्डली बघा ए सीचाही विचार केला ना, ए सी म्हणजे खूप करंट कन्झ्युमिंग डिव्हाइसेस आहेत. ए सीचा करंट 32 ॲम्पियर, म्हणजे इथं खूप जास्त व्होल्टेज मात्र खूप जास्त असू शकते, करंट खूप जास्त नसतात. तर कोणत्या तरी ह्या गॅलरीमीटरचं रूपांतर कुठल्या तरी पर्टिक्युलर ॲमीटरमध्ये करायचं आहे. तर हाऊ विल यू कन्वर्ट गॅलरीमीटर इनटू ॲमीटर अँड हाऊ विल यू कन्वर्ट गॅलरीमीटर इनटू व्होल्टमीटर. तर हे आपल्याला पाहायचं आहे. एवढं समजलं तुम्हाला? तर मेन पॉईंटला आपण सुरुवात करणार होता दुसऱ्या पेजवर. तर पहिल्यांदा कन्व्हर्शन काय करता आपण करू की गॅलरीमीटरचं कन्व्हर्शन ॲमीटरमध्ये कसं करतात. तर याला हेडिंग लिहिता येईल मला, कन्व्हर्शन ऑफ गॅलरीमीटर इनटू ॲमीटर. कन्व्हर्शन ऑफ गॅलरीमीटर इनटू एन ॲमीटर. गॅलरीमीटरचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे, ॲमीटरमध्ये करायचं आहे. ठीक आहे. तर पहा काय काय लिहावं लागेल. सुरुवातीला लिहावं लागेल ॲमीटर म्हणजे काय, काय असते ॲमीटर. ॲमीटर इज करंट मेजरिंग डिव्हाइस. बरोबर आहे. आणि ॲमीटर काय मोजेल, ॲमीटर काय आहे, तर इट इज करंट मेजरिंग डिव्हाइस. मी फक्त करंट लिहितो इथे, तर करंट मेजरिंग डिव्हाइस आहे. बरोबर आहे, लिहिलं तरी चालेल. इट इज करंट मेजरिंग डिव्हाइस. आणि दुसरं लिहायचं आहे की याला सर्किटमध्ये कसं जोडतात. खूप वेळा सांगितलं तुम्हाला, म्हटलं की या वायरमधला करंट मोजायचा आहे, त्या वायरला कट करा आणि इथे तुम्ही काय जोडा, ॲमीटर जोडा. सो इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ द सर्किट. सो ॲमीटर इज करंट मेजरिंग डिव्हाइस. याचं कनेक्शन कसं कराल की इट इज कनेक्टेड, बरोबर आहे, कनेक्टेड इन सिरीज विथ द सर्किट. बघा आता इथून आपल्या क्वेश्चनचा आन्सर मिळायला सुरुवात होते. थोडंसं समजून घ्या बरोबर. तर हे करंट मेजरिंग डिव्हाइस आहे. आता बघा तुम्हाला समजा या सर्किटमधला करंट मोजायचा होता, इथे एक बॅटरी जोडलेली आहे आणि ह्या सर्किटमधला करंट तुम्हाला काहीतरी मोजायचा आहे. मग तुम्ही इथे तो गॅलरीमीटरचा आहे बेसिकली ॲमीटर. कसा जोडला हा, सिरीजमध्ये. आता ऐका मी काय म्हणतो. जर या आता याच्यामधून करंट फ्लो होतो तर आय आणि या बॅटरीचे EMF आई, तर ई बरोबर काय असणार, सॉरी आय बरोबर काय असणार, आय इक्वल टू टोटल करंट इक्वल टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. हा आपल्याला आय मोजायचा होता. आय मोजण्यासाठी आपण सिरीजमध्ये काय जोडला, गॅलरीमीटर. आता काय होणार, या गॅलरीमीटरचा जर रेजिस्टन्स जास्त असेल तर हा या करंटला कमी करेल. सो इट्स रेजिस्टन्स मस्ट बी स्मॉल, अदरवाईज इट विल डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ करंट टू बी मेजर. किती सिंपल आहे. सो गॅलरीमीटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ द सर्किट, सो इट्स रेजिस्टन्स मस्ट बी स्मॉल. म्हणून या गॅलरीमीटरचा रेजिस्टन्स कसा पाहिजे, व्हेरी स्मॉल पाहिजे, ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. बरोबर आहे. अदरवाईज इट विल डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ करंट इन द सर्किट टू बी मेजर. जो करंट मोजायचा आहे त्यालाच हा काय करेल, कमी करेल. सो इट्स रेजिस्टन्स मस्ट बी स्मॉल. मग स्मॉल करण्यासाठी काय करणार, तर या गॅलरीमीटरचा रेजिस्टन्स स्मॉल करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे रेजिस्टन्स स्मॉल तेव्हाच होतं जेव्हा एखाद्या रेजिस्टन्सच्या पॅरललमध्ये तुम्ही दुसरा रेजिस्टन्स जोडाल. सो टू डिक्रीज इट्स रेजिस्टन्स वी हॅव टू कनेक्ट शंट, दॅट इज लो व्हॅल्यू रेजिस्टन्स अक्रॉस इट. म्हणून त्याच्या अक्रॉस काय जोडला, शंट जोडला. समजलं का. शंट का जोडायचं लक्षात आलं. सो टू मेजर द करंट गॅलरीमीटर इज कनेक्टेड इन सिरीज, आणि इफ इट्स रेजिस्टन्स इज नॉट स्मॉल,
बरोबर. इफ इट्स रेजिस्टन्स इज लार्ज इट डिक्रीजेस द व्हॅल्यू ऑफ करंट. सो रेजिस्टन्स ऑफ द गॅलोनोमीटर टू मेजर द करंट मस्ट बी स्मॉल. टू मेक इट्स रेजिस्टन्स स्मॉल वी हॅव टू कनेक्ट लो व्हॅल्यू रेजिस्टन्स अक्रॉस इट कॉल्ड एज शंट. समजलं का? काय बोललो लक्षात आलं? कसा जोडला गॅलोनोमीटर? कसा जोडला? सिरीजमध्ये जोडला. काय मोजायचा होता? करंट. पण जर का त्या गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स कमी नसेल, त्याचा रेजिस्टन्स जास्त असेल तर तो त्या करंटला कमी करेल. म्हणून त्या गॅलोनोमीटरचा स्वतःचा रेजिस्टन्स कसा असला पाहिजे? कमी असला पाहिजे. आणि तो जर कमी नसेल तर त्याला कमी करायचं. आणि कमी करण्यासाठी त्याच्या अक्रॉस काय जोडायचा? शंट जोडायचं. शंट काय आहे? लो व्हॅल्यू रेजिस्टन्स. ओके. आता प्रश्न काय राहिला की तुम्हाला किती करंट मोजायचा असेल तर किती शंट जोडावं लागेल. मग 10 एम्पियर करंट मोजण्यासाठी किती शंट? 15 एम्पियर करंट मोजण्यासाठी किती शंट? 20 एम्पियर करंट मोजण्यासाठी किती शंट? मिली एम्पियर करंट मोजण्यासाठी किती शंट? बरोबर आहे. मग आपल्याला काढायचं आहे रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ शंट टू मेजर करंट आहे. बघा हे ना थेरॉटिकली लिहिलेलं असते, त्याचं मिनिंग क्लिअर नाही होते. एक्झाम्पलवरून होते. मी काय म्हटलं की 10 एम्पियर करंट मोजण्यासाठी शंट किती जोडायचा? समजा तो जोडला 5 ओहम. मग काय म्हटलं मी की 20 एम्पियर करंट मोजण्यासाठी शंट किती जोडायचा? तो जोडला काहीतरी 1 ओहम फॉर एक्झाम्पल. समजलं का? मग यालाच कसं सेंटेन्समध्ये काय म्हटलेलं? वी हॅव टू कॅल्क्युलेट रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ शंट टू मेजर करंट आय. आय इतका करंट मोजण्यासाठी. आय इतका म्हणजे तो आय ठरलेला आहे. ते सेंटेन्समध्ये ही मिनिंग नसते म्हणून मी बार बार सांगत आहे. तो शंट का आपल्याला काय काढायचं आहे? व्हॅल्यू ऑफ शंट. बरोबर. रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ शंट टू मेजर करंट आय म्हणजे पर्टिक्युलर करंट मोजण्यासाठी पर्टिक्युलर किती शंट लावावं लागेल. ह्याच्यावरून क्लिअर झालं असेल. 10 एम्पियरसाठी वेगळा असेल, 15 एम्पियरसाठी वेगळा असेल. जेवढा रेजिस्टन्स जेवढा करंट जास्त मोजायचं काम पडेल तेवढा शंट कमी कमी होत जाणार. हा आपल्याला शंट काढायचा आहे. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ शंट टू मेजर करंट आय. म्हणजे किती शंट जोडला म्हणजे किती करंट मोजेल हे आपल्याला काढायचं आहे. ओके. आता दुसरी अडचण अशी राहिली तर गॅलोनोमीटर. बरोबर आहे. लक्ष द्या. हा गॅलोनोमीटर आहे. यावर तर हा इथे डिफ्लेक्शन हा दाखवेल. मग इथे जे आहे कशाची व्हॅल्यू आहे? थिटाची. पण स्केल अशा तऱ्हेने ॲडजस्ट करायची, त्याला म्हणतात कॅलिब्रेशन. स्केल अशा तऱ्हेने ॲडजस्ट करायची की या स्केलवर जे काही मोजल्या जाणार ते डायरेक्टली ॲम्पियर असेल. सो स्केल इज कॅलिब्रेटेड टू मेजर करंट डायरेक्टली. म्हणजे मग याच्यामधून जे डिफ्लेक्शन मिळून राहिलं त्याला रिस्पॉन्सिबल आहे गॅलोनोमीटरमधला करंट आय जी. पण त्याच्या स्केलवर आय जी नाही आला पाहिजे. त्याच्या स्केलवर मेन करंटची जेवढी व्हॅल्यू आहे ती आली पाहिजे. अशा तऱ्हेने ती स्केल डिझाईन करावं लागेल. माझं बोलणं अर्धवट समजलं असेल कदाचित तुम्हाला. गॅलोनोमीटरमधून जो करंट फ्लो होऊन राहिला तो किती आहे? आय जी. करंट थ्रू गॅलोनोमीटर. पण याच्या स्केलवर आय जी नको आहे आपल्याला. आय जीची व्हॅल्यू नाही पाहिजे आपल्याला. आय जी तर या गॅलोनोमीटरमधून पास होणारा करंट आहे. आपल्याला पाहिजे टोटल करंट आहे. या गॅलोनोमीटरमधला करंट किती आहे? आय जी. म्हणून आपल्याला याची स्केल पण कॅलिब्रेट करावं लागेल. म्हणजे त्या स्केलवर काय डिझाईन केलं असता आपल्याला आय जी न मिळता त्या स्केलवर टोटल करंट मिळेल. सो स्केल ऑफ द गॅलोनोमीटर इज कॅलिब्रेटेड टू मेजर करंट आय डायरेक्टली. ओके. म्हणून 2 रिक्वायरमेंट आहेत. एक तर किती करंटसाठी किती शंट लावायचा. दुसरं स्केलवर डायरेक्टली आय मोजण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. समजून राहिलं का? स्केलवर आय जी नाही. बघा गॅलोनोमीटरमधून काय फ्लो होऊन राहिला? आय जी. पण स्केलवर कोण मिळाला पाहिजे? आय. म्हणजे आय जी या फॅक्टरला काहीतरी फॅक्टरनी मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर काय मिळेल? आय मिळेल. आणि ही व्हॅल्यू डायरेक्टली या स्केलवर आली पाहिजे. त्याला म्हणतात स्केलचं कॅलिब्रेशन करणे. समजलं? सो स्केल इज कॅलिब्रेटेड टू मेजर करंट आय डायरेक्टली. तर हे आपल्याला पाहायचं आहे. तर समजलंच असेल तुम्हाला. तर म्हणून मी इथे काय लिहिलं सुरुवातीला? काय लिहिलं? आमीटर काय असते? करंट मेजरिंग डिव्हाइस. गॅलोनोमीटर आहे करंट मेजरिंग किंवा ॲमीटर आहे करंट मेजरिंग डिव्हाइस. कसं जोडायचं? सिरीजमध्ये जोडायचं. सिरीजमध्ये जोडायचं म्हणून इट्स रेजिस्टन्स मस्ट बी. त्याचा रेजिस्टन्स कसा पाहिजे? स्मॉल पाहिजे. सो इट्स रेजिस्टन्स मस्ट बी पाहिजे स्मॉल पाहिजे. अदरवाईज इट विल डिक्रीजेस द व्हॅल्यू ऑफ करंट इन द सर्किट. आता याचा रेजिस्टन्स स्मॉल करण्यासाठी त्याच्या अक्रॉस काय जोडला? शंट जोडला. आता बघा कन्व्हर्शन चालू होऊन जाते. गॅलोनोमीटरचं कन्व्हर्शन ॲमीटरमध्ये. पहा लक्ष द्या. इथे मी आता हे पूर्ण सर्किट खालची बॅटरी वगैरे काही दाखवत नाही. या वायरमधला मोजायचा होता करंट आहे. तो करंट मोजण्यासाठी इथे काय जोडला तुम्ही? गॅल्व्हनोमीटर. बरोबर आहे. पण या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स कसा आहे? स्मॉल आहे. बरोबर. लार्ज आहे. लार्ज असल्यामुळे तो या आयला काय करेल? कमी करेल. असं होऊ नये म्हणून त्या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस तुम्ही काय जोडाल?
शंट जोडाल, इथे तुम्ही जोडला शंट. ओके. आणि हा शंट जोडल्यामुळे बघा आता काय झालं, लक्ष द्या. तर करंट आय मोजायचा होता आणि इथून जो पास होणारा करंट तो किती आहे, आय जी, करंट फ्लोईंग थ्रू गॅलनोमीटर. लक्ष द्या इकडे, हे एवढंच नाही, आय जी इज नॉट जस्ट करंट फ्लोईंग थ्रू गॅलनोमीटर. आय जी असा करंट असेल बघा कसा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा गॅलनोमीटरचा पॉईंटर आहे, इथे एवढी आहे स्केल 1 2 3 4 5 अप टू 10, किंवा लेफ्टकडे 1 2 3 4 5 अप टू 10 अशी स्केल असेल. तर आय जी काय आहे की एवढा करंट पाठवल्यामुळे या गॅलनोमीटरचं फुल स्केल डिफ्लेक्शन मिळालं पाहिजे. बघा प्रॉब्लेमच्या वेळेस हे कामात पडते. इथं हे लिहायची गरज नाही आहे, इथं कुठे बुकमध्ये सांगितले नाही आहे, फक्त एक वर्ड सांगितलं आहे की आय जी हा एवढा करंट आहे की तेवढा पास केल्यानंतर, बरोबर आहे, तर एवढा करंट पास केल्यानंतर या पॉइंटरचं फुल स्केल डिफ्लेक्शन होणार राईटकडे किंवा लेफ्टकडे, म्हणून आय जीला म्हणतात फुल स्केल डिफ्लेक्शन करंट ऑफ गॅलनोमीटर. काय फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे हे जे पॉइंटरचं डिफ्लेक्शन कसं आहे, कसं झालं, फुल स्केल. फुल स्केल म्हणजे त्या स्केलचा एंड पॉईंट जिथं असेल तिथपर्यंत डिफ्लेक्शन झालं. सो फुल स्केल डिफ्लेक्शन करंट ऑफ गॅलनोमीटर, बरोबर आहे. आणि बघा इथे तर आपल्याला आय मोजायचं आहे, त्यामुळे आय काय असेल, मॅक्सिमम करंट टू बी मेजर. तुम्हाला जितका जास्तीत जास्त करंट मोजायचा आहे तो काय आहे, आय. आणि आय जी काय असेल, फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. समजत आहे का. समजा या मीटरमध्ये 10 एम्पियर असेल, 10 एम्पियरपर्यंत याची रेंज आहे, इथे 10 एम्पियर असणार ना. मग इथपर्यंत त्या गॅलनोमीटरचं डिफ्लेक्शन काय झालं पाहिजे, फुल स्केल. तुम्हाला मला वाटतं आणखी एकदा लक्ष द्या, आपल्याला किती करंट मोजायचं आहे, 10 एम्पियर. 10 एम्पियर मोजायचं, मग शेवटचा पॉईंट 10. आपल्याला असं इन्स्ट्रुमेंट तयार करायचं आहे त्यांनी 10 एम्पियर मोजले पाहिजेत. आपल्याला असं इन्स्ट्रुमेंट तयार करायचं त्यांनी 100 एम्पियर मोजले पाहिजेत. आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटचे मॅक्सिमम किती मोजले पाहिजेत ते इथं असलं पाहिजे शेवटच्या पॉईंटवर. असंच ना, तुम्हाला समजा असं इन्स्ट्रुमेंट बनवायचं आहे त्यांनी 10 एम्पियर मोजले पाहिजे, मग शेवटच्या पॉईंटवर 10 एम्पियर असतील. असं इन्स्ट्रुमेंट बनवायचं त्यांनी 50 एम्पियर मोजले पाहिजे, शेवटच्या पॉईंटवर 50 एम्पियर असतील. म्हणून आय काय झाला, मॅक्सिमम करंट टू बी मेजर किंवा रेंज ऑफ दॅट ॲमीटर, त्याला म्हणतात रेंज ऑफ ॲमीटर. रेंज म्हणजे तो जास्तीत जास्त किती मोजू शकेल. आणि या एवढ्या रेंजसाठी मग ह्या पॉइंटरचं डिफ्लेक्शन पूर्ण झालं पाहिजे. म्हणून यामधून जो करंट पाठवला त्याला काय म्हणतात, आय जी. या आय जीमुळे त्या स्केलचं डिफ्लेक्शन काय झालं, त्या पॉइंटरचं डिफ्लेक्शन काय झालं, पूर्ण स्केलवर झालं, फुल झालं. म्हणून आय जीला म्हणायचं फुल स्केल डिफ्लेक्शन करंट ऑफ गॅलनोमीटर. समजलं का. मला सांगा आय काय आहे, नाही फक्त करंट नका म्हणून, जास्तीत जास्त किती करंट मोजायचा आहे तो करंट आहे आय. आणि आय जी काय आहे, असा त्या करंटमुळे या पॉइंटरचं डिफ्लेक्शन फुल स्केल होणार. बघा खूप जणांना माहीत नाही आय काय आहे, ते म्हणतात आय करंट आहे. आय करंट नाही आहे, आय त्या इन्स्ट्रुमेंटची मॅक्सिमम रेंज आहे, तो किती मोजू शकेल त्याच्या पलीकडे नाही जाता येणार. आणि आय जी काय आहे, त्या मॅक्सिमम रेंजसाठी त्या पॉइंटरचं डिफ्लेक्शन त्या पॉईंटपर्यंत फुल स्केलपर्यंत झालं पाहिजे. सो आय इज मॅक्सिमम करंट टू बी मेजर आणि आय जी इज फुल स्केल डिफ्लेक्शन. आयला बरेचदा रेंज ऑफ ॲमीटर म्हणतात, याला काय म्हणतात, रेंज ऑफ ॲमीटर. आता बघा लक्ष द्या, तर आपल्याला करंट किती मोजायचा होता, आय, आणि फुल स्केल डिफ्लेक्शन करंट किती आहे, आय जी. आता बघा हा आय ज्यावेळेस इथे एंटर होणार, यापैकी काही करंट या शंटमधून फ्लो होणार, तो असेल आय एस. आय एस इज करंट फ्लोईंग थ्रू शंट. एवढं समजलं का. आय एस काय आहे, करंट फ्लोईंग थ्रू शंट. पण मला सांगा हा जी आणि एस कसे जोडले एकमेकांना, पॅरललमध्ये. आणि आय जो होता त्याचंच रूपांतर आय जीमध्ये झालं काही पार्ट, आणि काही पार्ट आय एसमध्ये झालं. याचा अर्थ आय बरोबर काय लिहिता येणार, आय जी प्लस आय एस. यावरून तुम्हाला आय एसचं काम पडलं तर आय एस काढू शकता, आय जीचं काम पडलं तर आय जी काढू शकता. हो जा, समजलं का तुम्हाला. आता मला सांगा, ही याच डायग्रामवरून आपल्याला असं लिहिता आलं. मला सांगा जी अँड एस, हा शंट एस आहे, एस अँड जी आर कनेक्टेड इन, एस आणि जी कसे जोडलेले आहेत, पॅरललमध्ये. जे पॅरललमध्ये जोडले असतील त्यांच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स सेम असणार. म्हणून तुम्हाला हा पहिला पॉईंट लिहिला. नंतर तुम्हाला लिहिता येणार की एस अँड जी आर कनेक्टेड इन पॅरलल. एस आणि जी पॅरललमध्ये आहेत, एस आणि जी पॅरललमध्ये आहेत, याचा अर्थ काय झाला, देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एस इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस जी. पण आपलं मेन एम काय आहे, यासाठी आपण काय जोडला, ओके, तर याचा रेजिस्टन्स काय कसा पाहिजे, स्मॉल पाहिजे. तो स्मॉल करण्यासाठी आपण काय जोडला, शंट जोडला. शंट किती आहे, एस. अन हा आपल्याला किती जोडायचं ते काढायचं आहे, हा आपला क्वेश्चन होता. आपलं मेन काम आहे आता काय काढणे, शंट काढणे, किती जोडायचं आहे. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एस इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस जी.
मग याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स कोण सांगेल? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही, व्ही इक्वल टू आय आर. मग एसच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स, एस मधला करंट आय एस आणि रेजिस्टन्स एस आर नाही, यस यस रेजिस्टन्सच आहे ना. आणि इथला पोटेन्शियल डिफरन्स आय जी इंटू जी, जी पण रेजिस्टन्स आहे. समजलं ना. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स. मग याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काय होणार? आय एस इंटू एस. आणि जीच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काय होणार? आय जी इंटू जी. म्हणून इथे काय लिहिणार तुम्ही? आय एस इंटू एस इक्वल टू आय जी इंटू जी. पण आपलं मेन एम काय आहे? एस काढणे. म्हणजे यावरून एस बरोबर लिहा. देअरफॉर एस इक्वल टू काय लिहिता येणार? आय जी अपॉन आय एस इंटू जी. इथे लिहिता येणार आय जी अपॉन आय एस इंटू जी. पण आपल्याला आय एस माहीत नाही. आपल्याला माहीत कोण आहे? आय जी, फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. बरोबर आहे. आय एस थोडा शंटमधून किती करंट पास होत आहे थोडा ना माहीत आहे. म्हणून आपण काय इलिमिनेट केला पाहिजे? आय एस. मग यावरून जर तुम्ही आय एस काढला तर आयमधून आय जी काय करा? मायनस. म्हणून यस बरोबर काय लिहिता येणार? हा वरचा आय जी तर आपल्याला माहीत आहे आणि आय एस आपल्याला काढून टाकायचा. आय एसच्या जागी आय मायनस आय जी. बरोबर आहे. एन टू जी. सो दिस इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ शंट. एवढा शंट जोडावा लागेल टू मेजर करंट आहे. बघा आता इथे जर तुम्ही थोडंसं सायंटिफिकली थोडं केअरफुली ऐकत असाल तर किती करंट मोजायचा आहे म्हणजे आय ठरलेलं आहे. त्या गॅल्व्हनोमीटरमध्ये फुल स्केल डिफ्लेक्शनसाठी त्याला किती करंट पाहिजे? आय जी हा त्या गॅल्व्हनोमीटरवर दिलेला असतो. म्हणजे आय जी तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. आणि आय माहिती आहे, आय जी माहिती आहे, तर तुम्हाला जी पण माहिती आहे त्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स. तुम्हाला काय काढता येणार? यस काढता येणार. सो इन दिस वे वी कॅन डिटरमाइन शंट रिक्वायर्ड टू मेजर करंट आय. समजून राहिलं का? तर काही प्रॉब्लेम समजले इथपर्यंत? मला वाटतं अजूनही तुम्हाला मी जसं फील करून राहिलो तसं तुम्हाला फिलिंग नाही येत आहे. किती करंट मोजायचं आहे हे आपल्यावर डिपेंड आहे. म्हणजे आपण काय व्हेरी करू शकतो? आहे तुम्हाला 5 एम्पियर मोजायचं असेल तर आय इक्वल टू 5 एम्पियर. तुम्हाला 10 एम्पियर मोजायचं असेल तर आय इक्वल टू 10 एम्पियर. काय फिक्स्ड आहे? आय जी आणि जी फिक्स्ड आहे. आय जी नाही बदलता आहे. तो गॅल्व्हनोमीटर बनवला ज्यावेळेस तो कंपनीमध्ये बनवला त्यावेळेस ठरलं गेलं की फुल स्केल डिफ्लेक्शनसाठी किती करंट पाहिजे. आय जी फिक्स्ड आहे त्या गॅल्व्हनोमीटरसाठी. त्या गॅल्व्हनोमीटरमध्ये किती टर्न्स आहेत त्या कॉईलच्या त्यावरून त्याचा रेजिस्टन्स ठरतो. तोही बदलवता येत नाही. मग बदलवता काय येते आपल्याला? किती करंट मोजायचं आहे ते बदलवता येते. मग किती करंट मोजायचं आहे त्यासाठी किती शंट काढायचा हा देणारा हा फॉर्म्युला आहे. किती क्लिअर आहे? So this formula gives required value of shunt to measure current I. सेंटेन्स बघा काय होतं. This formula gives required value of shunt. शंट किती पाहिजे? टू मेजर करंट I म्हणजे किती करंट मोजण्यासाठी किती शंट जोडायचा हा सांगणारा हा फॉर्म्युला आहे. सो दिस इज रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ शंट टू मेजर करंट I. समजलं का? पण आता मेन प्रॉब्लेम असा आहे की त्या गॅल्व्हनोमीटरला सेन्स कोणाचा होणार? आय जीचा. पण आपल्याला मोजायचं कोण आहे? आय. म्हणजे असं काय कराल त्या स्केलवर? त्या स्केलचं डिव्हिजन कसं कराल जेणेकरून त्या स्केलवर आय मिळाला पाहिजे डायरेक्टली. म्हणून आपण आयसाठी फॉर्म्युला तयार करू. याला जर सिम्प्लिफाय केलं तुम्हाला आयसाठी फॉर्म्युला तयार करता येणार. कुठल्याही एका फॉर्म्युल्यावरून तयार करता येणार. आपल्याला काय मिळवायचं आहे? आय मिळवायचं आहे. इथे बघा मी काय करणार? आय मायनस आय जी मी इकडे घेतो, आय त्याच्या खाली घेतो. देअरफॉर याला मी असं लिहितो. हा काय झाला? रिक्वायर्ड शंट. इथे शंटचा विषय आपला संपला. ओके. नंतर शॉर्टकट याच्यामध्ये तयार करता येतात प्रॉब्लेम सोडवण्यासाठी, ते मी नंतर करून देतो. आपल्याला आता आय काढायचा आहे. तर इथे बघा मी काय केलं? आय मायनस आय जी. आणि हा आय त्याच्या आय जी त्याच्या खाली गेला. इथे राहिला जीन, खाली आला आय जीने डिव्हाइड करा. आय जीने जर डिव्हाइड केलं तर काय येणार? काय येणार? आय अपॉन आय जी मायनस 1 इक्वल टू जी बाय एस. पण आपल्याला काय पाहिजे? तिकडे करा. सो आय अपॉन आय जी इक्वल टू एस प्लस 1 किंवा 1 प्लस जी बाय एस काय लिहिलं तरी चालेल. सो आय इक्वल टू काय लिहिता येणार? काय लिहिणार? एस प्लस जी बाय एस. ओके. एस प्लस जी बाय एस इंटू जी. यावर गॅल्व्हनोमीटर मधून फ्लो काय होऊन राहिला? आय जी. म्हणजे गॅल्व्हनोमीटरमध्ये सेन्सेशन जे आहे ते कशामुळे आहे? आय जी. पण त्या आय जीला या फॅक्टरनी जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? आय. म्हणून त्या गॅल्व्हनोमीटरवर दिलेला असेल आय जी किती आहे. ओके. त्या गॅल्व्हनोमीटरचा जी दिलेला असेल आणि तुम्ही किती शंट जोडला तुम्हाला माहिती असेल.
मग तुम्ही जेवढा शंट जोडला असेल त्या आय जीला काय करा, मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय मिळालं आय. आणि समजा हे मिळालं तुम्हाला समजण्यासाठी, हे मिळालं तुम्हाला 50 ॲम्पियर. काय मिळालं 50 ॲम्पियर. समजण्यासाठी सांगत आहे मी. 50 गॅलनोमीटरची, तर इथे पॉइंटर होता 0, बरोबर आहे. आणि मॅक्सिमम हा इथेपर्यंत पोहोचत आहे, बरोबर आहे. मग एवढा करंट किती असेल 50 ॲम्पियर. मग त्याचे काय करा तुम्ही 50 स्मॉल पार्ट करा. किती 50 इक्वल पार्ट. एक पार्ट म्हणजे काय असणार 1 ॲम्पियर. मग 1 ॲम्पियर 2 ॲम्पियर असं तर मोजू शकेल. सो यालाच म्हणतात स्केल इज कॅलिब्रेटेड टू मेजर करंट आय डायरेक्टली. तर यावरून काय केलं, स्केलला आपण कॅलिब्रेट केलं टू मेजर करंट आय डायरेक्टली. सो स्केल मेजर्स आय कन्वर्जन ऑफ गॅलनोमीटर इनटू ॲमीटर. समजलं काय केलं. समजलं असेल तर प्रॉब्लेम सोडवताना तुम्ही अगदी सुकून चांगल्या तऱ्हेनं प्रॉब्लेम सोडवाल. तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम बोलेल तुमच्यासोबत. पण तुम्हाला हे समजलं नसेल तर मग तुम्ही रट्टाफिक्शन कराल, तुमचा आन्सर बरोबर येईल पण तुम्ही काय केलं तुम्हाला समजलेलं नसेल. ओके, पहा मी परत एकदा सांगतो. आपल्याकडे सुरुवातीला फक्त गॅलनोमीटर आहे. गॅलनोमीटर इन्स्ट्रुमेंट कसं आहे समजते तुम्हाला. इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यामध्ये एक पॉइंटर आहे आणि काय माहिती आहे त्याचा जी आणि त्याचा आय जी त्या बॉक्सवर दिलेला आहे, जो तुम्हाला दिला असेल, बरोबर आहे. त्याच्यासोबत जो डेटा आला असेल किंवा त्या गॅलनोमीटरवर ते लिहून दिलेलं असेल की याचा आय जी किती आहे आणि त्याचा जी किती आहे. पण तुम्हाला त्या गॅलनोमीटरचा उपयोग करून काय मोजायचं आहे, करंट मोजायचा. म्हणजे त्या गॅलनोमीटरचं कन्व्हर्शन तुम्हाला ॲमीटरमध्ये करायचा आहे. गॅलनोमीटरचं कन्व्हर्शन ॲमीटरमध्ये करण्यासाठी जो करंट मोजायचा आहे त्याच्या हा कसा जोडला, सिरीजमध्ये जोडला. पण याचा रेजिस्टन्स जर जास्त असेल तर हा करंटला काय करेल, कमी करेल. मग म्हणून याने करंटला कमी करू नये म्हणून याचा रेजिस्टन्स आपल्याला कमी करावा लागेल. याचा रेजिस्टन्स कमी करण्यासाठी त्याच्या अक्रॉस आपण शंट जोडणार, लो व्हॅल्यू रेजिस्टन्स. याचा जेवढा रेजिस्टन्स असेल त्याच्यापेक्षा लहान. तुम्हाला माहिती आहे पॅरललमध्ये रेजिस्टन्स जोडल्यामुळे टोटल रेजिस्टन्स जो लहान जोडला असतो त्याच्यापेक्षाही कमी होऊन जातो. म्हणून लो व्हॅल्यू शंट जोडला. शंट जोडल्यामुळे त्याचा रेजिस्टन्स कमी होणार. त्याचा रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे तो करंटला फारसं कमी करणार नाही. पण हा जो आय करंट होता त्यापैकी गॅलनोमीटरमधून किती चालला आय जी आणि रिमेनिंगवरून चालला. पण आय काय होता मॅक्सिमम करंट टू बी मेजर आणि आय जी काय होता फुल स्केल डिफ्लेक्शन करंट ऑफ गॅलनोमीटर, बरोबर आहे. मग आयचं डिव्हिजन झालं आय जी आणि आय एसमध्ये. पण यस आणि जी कसे जोडलेले आहेत, कसे जोडलेले आहेत पॅरललमध्ये. पॅरललमध्ये जे कंपोनंट जोडले असतील त्यांच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एस इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस जी. एसच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आय एस इंटू एस आणि जीच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आय जी इंटू जी. पण आपल्याला काय काढायचं आहे यस, किती शंट जोडायचं हेच तर काढायचं आहे आपल्याला. मग यस बरोबर काय लिहिलं आपण, बरोबर पण आय एस इंटू जी. पण आपल्याला काय माहिती आहे आणि काय माहीत नाही, आय जी माहिती आहे काय माहीत नाही, आय एस माहीत नाही. म्हणून या इक्वेशनवरून काय काढलं आपण आय एस बरोबर आय मायनस आय जी. जिथे आय एस आहे तिथे काय लिहिलं आय मायनस आय जी. बघा आता आय जी तुम्हाला माहीत आहे, आय किती करंट मोजायचं ते तुम्हाला माहीत आहे, जी तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला काय काढता आला शंट. म्हणजे तुम्हाला किती करंट मोजण्यासाठी किती शंट जोडायचं हे समजलं. समजलं ना. तुम्हाला म्हटलं 10 एम्पियर करंट मोजायचं, इथे 10 ठेवा, बाकी व्हॅल्यूज माहीत आहे, किती शंट मिळतो ते पहा, तो शंट जोडून टाका. तुम्हाला म्हटलं असेल की 50, लक्ष द्या इकडे, 50 मिली एम्पियर करंट मोजायचं, आयच्या जागी 50 मिली एम्पियर ठेवा. आय जी तुम्हाला माहीत आहे, जी तुम्हाला माहीत आहे, यस काढा, तेवढा कनेक्ट करून टाका. समजलं का. या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला क्लिअरली समजलं की किती करंट मोजण्यासाठी किती शंट जोडायचा. समजलं का. तुम्हाला काय काय दिले जाणार, इतका करंट मोजायचा, ती कशाची व्हॅल्यू आयची. आणि ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत असतील त्यावरून काय काढता येणार यस. आणि तो जेवढा शंट घ्यायचा इथे जोडून टाकायचा, बरोबर तो गॅलनोमीटर तेवढं करंट मोजायचं काम करेल. सो इन दिस वे दिस इज रिक्वायर्ड शंट. सो इन दिस वे दिस गॅलनोमीटर इज कन्वर्टेड इन टू ॲमीटर. गॅलनोमीटरचं कन्वर्शन ॲमीटरमध्ये झालं. पण पुढचा आणखी एक पार्ट राहिला होता. तुम्ही शंट जोडला पण गॅलनोमीटर काय रिडिंग दाखवेल ते तर मोजता आलं पाहिजे तुम्हाला. गॅलनोमीटरच्या स्केलवर जे असेल तिथं स्केलवर ॲक्च्युअली डिग्रीज दिलेले असतात किंवा फक्त असे फ्रॅक्शन दिलेले असतात. मग तुम्हाला स्केलवर काय मिळालं पाहिजे आय मिळाला पाहिजे. मग याच फॉर्म्युल्याला चेंज करा आणि यावरून काय मिळवा आय मिळवा. मग आय जर बघा तर काही जणांना तेही समजत नाही काय करायचं. आय मिळवायचं आहे ना, मग लेफ्ट हँड साईडला आय आलं पाहिजे. ही पूर्ण टर्म मी इकडे घेतली वर, हा जी त्याच्या खाली घेतला आणि एस जीच्या खाली घेतला. समजलं असेल तुम्हाला. पण आपलं एम काय आहे
तुम्ही काय करता माहिती आहे का, पाठ करत चालले कुठेतरी पुढे पुढे. तसं नाही, आपल्या लक्षात ठेवा ना तुम्हाला काय मिळवायचं आहे, काय मिळवायचं आहे. मग आपलं लक्ष असलं पाहिजे आपल्याला काहीतरी काय मिळवायचं आहे. नाही तर मग याच्यावरून कसं करतं, तसं केलं होतं की तसं केलं होतं. अरे काय मिळवायचं हे लक्षात ठेवा, काय मिळवायचं आहे. मग आय तुम्ही कसंही मिळवा, आय जी वरती केलं, इकडे ट्रान्सफर केला, नंतर हा मायनस आहे तिकडे प्लस केला, असंही केलं तरी चालते, कसंही करा. मग इथे काय केलं मी, आयला आय जीने डिवाईड केलं आणि आय जी अपॉन आय जी काय झाला 1. ओके, ते दिलं मी आय अपॉन आय जी -1 इक्वल टू जी. हा 1 तिकडे ट्रान्सफर केला. ओके, आणि आपल्याला काय मिळवायचं होतं, आय मिळवायचं होतं. सो आय इक्वल टू काय केलं, एस प्लस जी अपॉन एस इन टू आय जी. आय जी तुम्हाला माहिती आहे, किती शंट जोडला हे तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे. जी तुम्हाला माहिती आहे, आय जीला याने काय करायचं, मल्टिप्लाय, काय मिळेल आय. आता काय करायचं, समजा आय मिळाला 100, त्या इथून इथपर्यंत ती जी स्केल आहे त्याचे 100 पार्ट करायचे. एक पार्ट म्हणजे 1 अँपियर किंवा मिली अँपियर जे असेल ते. सो इन दिस वे स्केल इज कॅलिब्रेटेड टू मेजर करंट आय डायरेक्टली. ओके, नंतर आपल्याला या पाहायचा, हा शंट जोडल्यामुळे आणखी काय फायदे होतात, लक्ष द्या. पहिला फायदा, लक्ष इकडे, शंट जोडल्यामुळे वी कॅन कन्वर्ट गॅल्व्हनोमीटर इनटू द ॲमीटर ऑफ डिझायर्ड रेंज. बघा माझ्या बोलायच्या शब्दांचा अर्थ समजून घ्या. वेगवेगळे शंट जोडून आपण वेगवेगळ्या रेंजचे ॲमीटर तयार करू शकतो. एकाच गॅल्व्हनोमीटरपासून एक गॅल्व्हनोमीटर दिला, 10 अँपियर मोजायचा आहे का वेगळा शंट, 15 अँपियर मोजायचा आहे का वेगळा शंट, 100 मिली अँपियर मोजायचा आहे का वेगळा शंट. सो वी कॅन कन्वर्ट द गॅल्व्हनोमीटर इनटू ॲमीटर ऑफ डिझायर्ड रेंज. डिझायर्ड रेंज म्हणजे आपल्याला पाहिजे त्या रेंजवाला ॲमीटर तुम्ही बनवू शकता बाय कनेक्टिंग प्रॉपर व्हॅल्यू शंट. पहिला सगळ्यात मोठा मेरिट या शंटचा, सगळ्यात मोठा फायदा, सगळ्यात मोठा रोल काय, शंट जोडल्यामुळे आपण पाहिजे त्या रेंजचा ॲमीटर बनवू शकतो. पाहिजे त्या रेंजचा म्हणजे किती करंट मोजायचा आहे तो. सो दिस शंट गिव्ज अस द ॲमीटर ऑफ डिझायर्ड रेंज. या कधी कधी ना या वाक्यांचा अर्थच नाही समजत. शंट गिव्ज अस ॲमीटर ऑफ डिझायर्ड रेंज. आपली डिझायर तर वेगळीच आहे. डिझायर्ड रेंज म्हणजे आपल्याला किती अँपियर मोजायचे आहेत ते मोजणारा गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्शन ॲमीटरमध्ये आपण करू शकतो बाय कनेक्टिंग व्हेरियस व्हॅल्यूज ऑफ शंट. पहिला रोल बरोबर आहे. दुसरा रोल, शंट जोडल्यामुळे ते डिझायर रेंज म्हणजे आपण रेंज वाढवू शकतो. बघा समजा एखादा ॲमीटर आहे त्याची ऐका बरोबर, एखादा ॲमीटर आहे त्याची रेंज आहे 10 अँपियर. त्याची रेंज किती आहे 10 अँपियर. तुम्हाला म्हटलं की त्याला कन्व्हर्ट करा इन द रेंज ऑफ 100 अँपियर. म्हणजे पहा काय म्हटलेलं असेल की पहिल्यांदा दिलेलं आहे ॲमीटरचा आहे एक, तुम्हाला असं म्हटलं असेल प्रॉब्लेममध्ये जनरली असं म्हटलं असते, गॅल्व्हनोमीटर म्हटलेलं नसते. पहिला एक त्याला अशा ॲमीटरमध्ये बनवा ज्याची रेंज किती होणार 100 अँपियर. बघा, तर ही जी 10 अँपियर त्याला घ्यायचं आय जी, आणि जेवढी रेंज बनवायची आहे त्याला घ्यायचं आय, आणि जो गॅल्व्हनोमीटरचा ॲमीटरचा जो रेजिस्टन्स दिला असेल त्याला म्हणायचं जी. त्याला जरी त्यांनी ॲमीटर म्हटलं असेल तरी आपण त्याला काय घ्यायचं, गॅल्व्हनोमीटर घ्यायचं. त्याने तो पहिली त्याची जी रेंज असेल त्याला काय घ्यायचं आय जी. त्याचा सुरुवातीचा ॲमीटरचा जो रेजिस्टन्स असेल त्याला काय घ्यायचं जी. नंतर त्यांनी किती करंट मोजला पाहिजे 100, त्याला काय घ्यायचं आय, आणि त्यासाठी तुम्हाला काय जोडावं लागेल शंट किती, हे तुम्हाला गिव्हन असेल. समजलं का कसं प्रॉब्लेम असेल, समजलं. म्हणून गिव्हन एक ॲमीटर दिलेला आहे, त्या ॲमीटरची रेंज वाढवायची आहे तरी सुद्धा तुम्हाला शंट जोडावं लागेल. हा झाला शंटचा फायदा. आणखी काय फायदा आहे शंटचा पहा. फक्त आपलं एकच कन्व्हर्शन होणार आज आपलं. आता पहा, लक्ष द्या. हा जर शंट जोडला नसता, ऐका बरोबर, हा जर शंट जोडला नसता तर हा जो आय आहे पूर्ण गॅल्व्हनोमीटरमधून फ्लो झाला असता, आणि आय जर गॅल्व्हनोमीटरमधून फ्लो झाला असता आणि तो जर आय गॅल्व्हनोमीटरच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त असता त्याने गॅल्व्हनोमीटरला डॅमेज केलं असतं. आता काय होते, व्हेरी स्मॉल फ्रॅक्शन ऑफ करंट फ्लोज थ्रू शंट. शंटमधला फ्रॅक्शन आहे की नाही 1, 2, 3, 5% असतो. मग 5% करंट फक्त शंटमधून जाणार आणि 95% करंट कुठून जाणार, सॉरी उलटं झालं, शंट कमी आहे ना तर शंटमधून जास्त करंट फ्लो होणार 95%. गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स जास्त होतं, याच्यामधून किती करंट फ्लो झाला 5%. समजत असेल तुम्हाला. इथे जर 99% असेल तर इथे 1%. म्हणून मॅक्सिमम करंट फ्लोज थ्रू शंट आणि व्हेरी स्मॉल फ्रॅक्शन ऑफ द करंट फ्लोज थ्रू गॅल्व्हनोमीटर. सो गॅल्व्हनोमीटर इज प्रोटेक्टेड फ्रॉम हाय करंट डॅमेज. हा शंट जोडल्यामुळे जास्तीत जास्त करंट शंटमधून का जाणार, लो व्हॅल्यू आहे.
जो जिथं रेजिस्टन्स कमी तिथला करंट जास्त. सो मॅक्सिमम करंट फ्लो होणार शंटमधून, अत्यंत कमी करंट फ्लो होणार गॅलनमीटर. त्यामुळे गॅलनमीटर हाय करंटपासून डॅमेजपासून वाचला. बरोबर आहे. तो दिस शंट प्रोटेक्ट द गॅलनमीटर फ्रॉम हाय करंट डॅमेज. ठीक आहे. असे काही रोल्स आहेत. कशाचे कशाचे रोल झाले हे? यस, शंटचे. आता बघा एक शॉर्टकट तुम्हाला सांगतो, हे सोडवण्यासाठी असलेला शॉर्टकट. तर ते मध्ये पेज ॲड करता आलं पाहिजे आपल्याला. ओके, पहा शॉर्टकट काय आहे. पहा तुम्हाला एखाद्या गॅलनोमीटरची रेंज डबल करायची आहे. काय डबल करायची आहे, ट्रिपल करायची आहे. बरोबर आहे. तुम्हाला ह्या सगळ्या भानगडीत पळायचं कामच नाही. मी जे म्हणतो ते फॉर्म्युले आपण वापरणार. बुकमध्ये दिलेले आहे ते फॉर्म्युले बिलकुल वापरायचे नाही. पहा मला काय म्हणायचं आहे. तर आपल्याला एसचा फॉर्म्युला काय मिळाला? एस इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इन टू जी. तर एसचा फॉर्म्युला मिळाला आय जी अपॉन आय मायनस आय जी इन टू जी. ठीक आहे. मी काय करतो बघा, आय जी काय होती त्याची इनिशियल रेंज, आय जी काय होती गॅलनोमीटरची इनिशियल रेंज. म्हणजे इनिशियली तो एवढा फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवत होता, एवढं तो करंट मोजत होता. आणि आय काय झाली त्या गॅलनोमीटरची फायनल रेंज. बरोबर आहे. समजा तो सुरुवातीला मोजत होता 2 एम्पियर आणि आता मोजायचं तुम्हाला 10 एम्पियर. बरोबर. किती पटीने वाढवलं तुम्ही? 5 पटीने रेंज वाढवली. म्हणून आपण काय करणार? एन इक्वल टू आय अपॉन आय जी. याला म्हणणार आपण एन. एन म्हणजे फायनल रेंज अपॉन इनिशियल रेंज. पहिले किती मोजत होता? 2 एम्पियर. आता किती मोजायचं आहे? 10 एम्पियर. किती पट जास्त? 5 पट जास्त. म्हणजे आय अपॉन आय जी, याला आपण एन म्हणणार. आणि या फॉर्म्युले आपल्याला एन ॲडजस्ट करायचा आहे. एन ॲडजस्ट करायचं म्हणजे आपल्याला आय अपॉन आय जी ॲडजस्ट करायचं आहे. आय अपॉन आय जी कसं येणार बघा, वर आणि खाली आपण आय जीने डिवाईड करू. तर वर आणि खाली जर आपण आय जीने डिवाईड केलं तर इथे काय होणार? आय जी अपॉन आय जी, खाली आय अपॉन आय जी मायनस आय जी अपॉन आय जी. समजलं का? म्हणजेच समजलं असेल तुम्हाला हे. म्हणजेच यावरून तुम्हाला एस इक्वल टू आय जी अपॉन आय जी 1, आय अपॉन आय जी एन मायनस 1. आणि इथे लिहिला जी. मी याला सरळ करून लिहितो. सो एस इक्वल टू जी अपॉन एन मायनस 1. आपण शंट काढण्यासाठी नेहमी हा फॉर्म्युला वापरू. एकदम सिंपल फॉर्म्युला, एस इक्वल टू जी अपॉन एन मायनस 1. आणि तुम्हाला सांगतो व्होल्ट मीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं काम पडेल ना, तर हा काय झाला? शंट. व्होल्ट मीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं काम पडेल, तुम्ही सिरीज रेजिस्टन्स जोडता आणि त्याचा फॉर्म्युला मिळतो जी इंटू एन मायनस 1. बघ हा काय मिळाला? जी अपॉन एन मायनस 1. आणि व्होल्टमीटरमध्ये काय मिळेल? जी इंटू, किती सिंपल फॉर्म्युले झाले. ॲमीटरमध्ये जी अपॉन एन मायनस 1, व्होल्टमीटरमध्ये जी इंटू एन मायनस 1. एन म्हणजे काय? किती पटीने रेंज वाढवता. समजलं का तुम्हाला? हा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. हा आपल्याला प्रत्येक वेळेस वापरायचा आहे. तो अगोदरचा फॉर्म्युला आय आणि आय जीवाला वापरायचा नाही. फक्त इथे एन लक्षात ठेवा. एन काय आहे? आय अपॉन आय जी. आणि कन्फ्युजन काय होईल? लक्ष द्या. कन्फ्युजन जे होईल मी ते इथे लिहिलं. सुरुवातीला गॅलनोमीटर आहे असं म्हटल्याने जाणार. सुरुवातीला तुमच्याकडे काय आहे? ॲमीटर आहे, त्याची रेंज जी असेल, जी काही रेंज असेल त्याला घ्यायचं आय जी. आणि त्याचा जेवढा रेजिस्टन्स असेल त्याला घ्यायचं जी. गॅलनोमीटर म्हटल्याने जाणार ॲमीटर. कोणताही गॅलनोमीटर बेसिकली ॲमीटरही असतो आणि व्होल्टमीटरही असतो. म्हणजे कोणत्याही गॅलनोमीटरला तुम्ही ॲमीटर म्हटलं तरी चालते आणि त्याला व्होल्टमीटर म्हटलं तरी चालते. समजलं? मग पहिली रेंज घ्यायची आय जी, दुसरी रेंज घ्यायची आय. यावरून एन बरोबर कसा काढणार? आय अपॉन आय जी. आय किती आहे? 100. आय जी किती आहे? 10. एन किती मिळाला? 10. आणि तुम्हाला जी दिलेला आहे, जी आहे एक समजा 50 ओहम. बरोबर आहे. तुम्हाला काय काढायचं आहे? शंट. मग शंटचा फॉर्म्युला काय नाही, शंटचा फॉर्म्युला एस इक्वल टू जी अपॉन एन मायनस 1. जी किती आहे? 50. आणि एन मायनस 1, एन किती आहे? 10. 10 मायनस 1 9. 50/9 सहज सोडवता येते. याचं युनिट काय असणार? ओहम. काही कॅल्क्युलेशन खास करायची गरज नाही. हाच फॉर्म्युला वापरू आपण प्रत्येक वेळेस. ठीक आहे. आता फक्त आपलं राहिलं कन्व्हर्शन ऑफ गॅलनोमीटर इंटू व्होल्टमीटर. ते पाहू आपण उद्या. रेकॉर्डिंग बंद करा पहिले.